हे बघा बारीक बी होतो, पटापटा पटापटा बारीक होतो. आपल्या वाटण्यावर असतं. आपण जर चांगलं वाटलं ना तर छान. तर ह्या पद्धतीने आज आपण मसाला पाट्यावर वाटून तळून घोळून आणि छान अशी काळ्या मसाल्याची वांची भाजी बनवणार. हे बघा, हे बघा मैत्रिणींनो, तर ह्या अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे, साधा आणि सोपा. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी मसाल्याचा कसा गोळा तयार केलेला आहे. बघा किती छान असा वाटलाय. हे बघा, आता हा मसाला आपण हे बघा आपला वाटून झालेला आहे. आता आपण पाणी काढणार आहोत पाटावरचं. तर आता हा पाट कसा धुवायचा बघा. असं वरून पाणी टाकायचं थोडं आणि असं घेऊन पूर्ण मसाल्याचं पाणी ह्या ताटात आपण असं टाकणार आहोत. आता हे सर्व मसाला आपला थांबा. तर हे बघा असं छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. तो बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने मी मसाला काळा असा छान मस्त वाटला आणि तयार केला. त्या पद्धतीने तुम्ही करा. हा चॅनलला लाईक करा. आता आपण पाटा बी धुवून ठेवणार आहोत. तर हे बघा आपला पाटा आता हा स्वच्छ आपण धुतला आणि आपला मसाला वाटायचं झालेला आहे. तर आता ह्या मसाल्यापासून आपण काळ्या मसाल्याची छान अशी वामची भाजी बनवणार आहोत, साधी आणि सोपी. तर चला मैत्रिणींनो, आता आपण भाजी बनवणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, छान अशी मस्त छान अशी ताज्या आणि एकदम छान वाम ही आणलेले आहे. तर आता ही वाम मासा म्हणजे हा वाम मासा असा छान फ्रेश असा आहे आणि हा स्वच्छ असा आपण 3 ते 4 पाण्याने धुतलेला आहे. तर आता बघा हा स्वच्छ धुतला आणि याचा वास नाही येऊ म्हणून याच्यात काय टाकायचं, आपण हळद टाकायची आहे अशी आणि मीठ टाकायचं आहे. ते बघा असं मीठ टाकायचं आणि लवकर शिजावा आणि चविष्ट लागावा त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं सर्वांना लावून घ्यायचं. म्हणजे वामचा वास येत नाही. तेलामुळे वाम मासा लवकर शिजतो आणि हळदीमुळे वामचा वास नाही येत आणि मिठामुळे चविष्ट लागतं. तसे 3 प्रकार टाकायचे. हे बघा फ्रेश अशी एकदम छान अशी फ्रेश ही आपली वाम मासा झालेला आहे. आपण धुवून काढलेला स्वच्छ आणि त्याला हळद मीठ आणि तेलाची धार लावलेली आहे. आता असं ह्या पद्धतीने वास वगैरे नाही येऊ आणि छान चविष्ट लागावा आणि शिजावा त्याच्यामुळे आपण तेल हळद मीठ असं लावलंय. आता चला आपण वामची भाजी कशी बनवूया काळ्या मसाल्याची पाट्यावर मसाला वाटून. तर ते तुम्हाला आता मी दाखवत आहे. काळे मसाले वामची भाजी बनवण्यासाठी आणि त्याच्यात हा कढीपत्ता आपण टाकलाय. तर आता हा कढीपत्ता चांगला तडतड करून घ्यायचा. कालवणाला चव येण्यासाठी कढीपत्ता हा तडतड करायचा, तळून घ्यायचा. आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत कढीपत्त्यानंतर, हे बघा हा मसाला आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडासा हा मसाला लाल टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर मैत्रिणी आपण आपला जो वाटलेला मसाला हा गोळा आता ह्या मसाल्यापासून छान असं परतून घ्यायचं. सर्व मसाल्याचा चांगला परतून घ्यायचा आणि चांगला शिजवायचा.
जर मसाला चांगला शिजला तर भाजी एकदम टेस्टी आणि चवदार होते. तर आज आपण पाट्यावर वाटून काळ्या मसाल्याची वामची भाजी कशी बनवत आहे ही तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा, या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी, झणझणीत आणि चमचमीत, तोंडाला चव वाढवणारी अशी आपली काळ्या मसाल्याची मस्त अशी छान अशी भाजी मी पाट्यावर मसाला वाटून बनवत आहे. मसाला कसा काढला तो बी तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर आता आपला हा मसाला गदा असा छान असा गदा शिजू द्या. मसाला जेवढ्या प्रमाणात शिजला आणि ही तरी आली त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं मसाल्याचं जे पाणी काढलेलं होतं पाट्यावरचं ते टाकणार आहोत. तर पाट्यावरचं जे पाणी असतं मसाल्याचं ते खूप टेस्टी असतं, त्याने भाजीला चव येते आणि छान हेही लागतं. तर आता बघा, हे आपलं पाट्यावरचं पाणी आता हे टाकलं आपण त्याच्यामध्ये. अजून मसाला छान असा परतून घ्यायचा आणि छान असा शिजू द्यायचा. वाम बिरतून नाही घ्यायची, कारण वाम काय करता, काही जण परतून घेतात आणि परतल्यानंतर मग ती परत पूर्ण अशी शिजल्या जाते आणि पुन्हा भाजीतच शिजल्या जाते आणि चव लागत नाही. म्हणजे चव कशी, म्हणजे एकदम अशी पूर्ण असे खंड निघत नाही, तुटलेले निघतात पीस. तर मग त्याच्यासाठी हे बघा, असं आता किती छान असा मसाला बघा, हिरव्या कलरचा, मस्त काळसर हिरव्या कलरचा मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ना मीठ टाकणार आहोत चवीसाठी थोडंसं. परत एकदा छान असं हलवून घेणार आहे, कारण मीठ सगळीकडे पांगलं पाहिजे, नाही तर एकाच ठिकाणी मीठ असल्यावर काय ते एकाच ठिकाणी पिसला चटकून जाईल. आता आपण बघा गॅस थोडा कमी करणार आहोत आणि हे जे आपण जे हे पीस फ्रेश असे चांगले धुवून मीठ हळद आणि लावलेले हे असे आपण त्याच्यात सोडणार आहोत हळदीच्या पाण्यामध्ये. हे बघा किती असं वाटतं किती खावा, झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवणारा. हे बघा, असे हे पीस छान असे परतून घ्यायचे आपण या मसाल्यामध्ये. हे बघा, ह्या पद्धतीने असे छान परतवायचे आणि एकाच साईडला असं छान असं गरम पाणी ठेवायचं, म्हणजे ह्या भाजीवरती आपल्याला सोडायचं आहे गरम पाणी रशासाठी. आता हे बघा, असं थोडंसं आपण झाकण ठेवूया. थोडं गदा झालं, हे बघा आता गदा होणारच आहे. आणि गरम पाणी त्याच्यानंतर गरम पाणी असं त्याच्यावर सोडायचं आहे. पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे असं. तर ह्या पद्धतीने बघा, झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त आपली पाट्यावर मसाला वाटून काळ्या मसाल्याची वामची भाजी खाऊन बघा, करून बघा, इतरांना चाला. पुन्हा अशी भाजी करून खातात, इतकी छान. जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरवर वाटा, पण अशी भाजी करून खाऊन पहा. तर मी कशी बनवली आहे, आता आपण पाणी वगैरे सर्व टाकलेलं आहे, हलुंडी घेतलेली आहे मस्त अशी छान. आता आपण त्याला शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणींना, आता आपण ताट काढून बघूया. हे बघा, वामची भाजी अशी खळखळा अशी छान अशी उकाळलेली आहे. तर आता आपण परत एकदा अशी छान असा हलवून घेऊया. अजून काय वाम मासा शिजलेला नाही. तर ह्या पद्धतीने बघा, असं थोडंसं शिजलं मग थोडं कमी करायचं. तर असं सणसणीत आणि झणझणीत अशी छान गरमागरम आपली वामची भाजी आता तयार होत आहे. आणि अर्क उतारण्यासाठी, म्हणजे त्या माशांचा अर्क उतरतो शिजल्यानंतर, त्याच्यासाठी गॅस असा थोडा बारीक करून ठेवायचा. साधी आणि सोपी मैत्रिणींनो, आपली ही वाम माशाची भाजी मी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अजून ते उकळत आहे. तर बघा, ह्या पद्धतीने अशी छान मस्त अशी भाजी, असं भाजी बघून वाटलं पाहिजे किती खावा.
तर या पद्धतीने बनवली. तुम्ही बनवा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी. आता मी गॅस कमी करणार आहे म्हणजे भाजीवर तरी यायला सुरुवात होईल. गॅस कमी असला ना तर तरी येते आणि फास्ट करून गॅस कमी करायचा. फास्ट झालेला असतो ना उकाळ्याला, मग तो कमी करायचा. हे बघा अशी भाजीवर अशी छान अशी तरी यायला सुरुवात होते. तर आता आपली मच्छी छान अशी शिजलेली आहे. गरमागरम भाजी आपली प्लेट आपण तयार करत आहोत. तर चला ही भाजी आपली तयार झालेली आहे. साधी आणि सोपी वाम मच्छीची भाजी. छान अशी आपली भाजी तयार झाली. वाम काळ्या मच्छीची वामची भाजी छान अशी मस्त. हे बघा किती छान अशी तरी आलेली आहे त्या भाजीवर. तर ह्या पद्धतीने वामची पाट्यावरचा मसाला वाटून अशी झणझणीत आणि चमचमीत अशी वामची भाजी कशी बनवली मैत्रिणी ती तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर हे बघा मैत्रिणी आपली भाजी तयार झालेली आहे. वाम माशाची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त. हे बघा मैत्रिणी भाजी आपली अशी छान मस्त तयार झालेली आहे. तर चला आता वाम भाजी आपण बाजरीच्या भाकरी आणि पोळ्यांबरोबर एकदम मस्त आज खाणार आहोत. तर चला मैत्रिणी या जेवण करण्यासाठी पोळ्या आणि बाजरीची भाकर आणि भात आणि कांदा आणि मस्त लिंबू आणि काळ्या मसाल्याची मस्त झणझणीत आणि चमचमीत पाट्यावरची वामची भाजी. चला मैत्रिणींनो मी लवकरात दुसरी रेसिपी घेऊन येत आहे.